सावता महाराज असता बघा. संत सावता महाराजांचा काय विषय असं म्हणतात की ते वारीला जात नसे. मी ऐकलं एकाच्या मुखातून ऐकलं होतं की ते वारीला जात नाही म्हणतात. त्यांचा व्यवसाय काय होता संत सावता महाराजांचा? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. त्यांचा व्यवसाय कांदा मुळा भाजी करणं होतं. त्यामध्ये सर्व जे काही जे बघत होते देवाला त्यामध्येच बघत होते. त्यांचा व्यवसाय असा होता. व्यवसाय चालू असताना ते वारी वगैरे काहीच करायचं नाही. आपण बघतोय सुखे येतो घरा नारायण. तर काय होतं त्यांचं नामस्मरण चालू असतं देवाचं. सतत सतत नाम घेणं सुरू असतं. एक वर्षाचं त्यांच्या मुलीला देव बघण्याची इच्छा होती. काय होतं ती काय ती असं हट्ट करते. बाल हट्ट स्त्री हट्ट खूप कठीण राहत असं म्हणतात. तर ती खूप हट्ट करते म्हटलं की नेमकं तुम्ही बोलवा म्हणे त्यांना. आता पांडुरंगाला बोलवायची पण सोपं थोडी गोष्ट आहे. मग काय होतं तिने हट्ट धरला. जेवण वगैरे सोडून दिलं. खूप कृश झाली ती. कृश म्हणजे एकदम तिथं आपल्या भाषेत अशी वाळून गेली बघा. अन्न पाणी सोडलं. तिने हट्ट धरला की तुम्ही बोलवा 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 देवाला. बोलवायचं कसं? त्याने खूप नामस्मरण केलं. विठ्ठल विठ्ठल खूप नामस्मरण केलं. हिने हट्ट धरला. बोलवायचं कसं बोलवायचं कसं? याने काय केलं नामस्मरण केलं. देवाची आठवण केली. नामस्मरण केलं आणि आपली छाती चिरली. चिरल्याबरोबर देवाला तिथून पंढरपूरमध्ये असलेला देव त्याला सोडावं लागला आणि तिथे तिला दर्शन द्यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा तर तुम्हाला जर देवाचं नाम घेत असलं कुठे रानावर जाण्याची गरज नाही. महाराज सांगतात की न लगती सायास जावे व नंतर. मग काय नेमकं काय होतं असं केलं आपण एका ठिकाणी जर बसून नाही केलं देवाचं नाम जर घेतलं तर सुखे येतो घरा नारायण. तो आपल्या भेटीला येत असतो. बरोबर.